माझ्या खिशामध्ये हा पेन आहे, मी मुंबईहून घेतलाय हा पेन. हा पेन 100 रुपयाचा पेन आहे. मी जर बँकेमध्ये जर गेलो ना, मला कोणी पेन मागितलं ना, मी दोनदा विचार करतो. पण तो पहाडासारखा बाप एका क्षणात मुलीचं कन्यादान करतो, कसला विचार करत नाही. एका डोळ्यामध्ये आनंद आहे आणि एका डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आहेत त्या बापाच्या. आज या ठिकाणी एवढा जनसमुदाय उपस्थित आहे. सगळ्यांना हात जोडून पोट तिडकीनं माझी विनंती आहे. कीर्तनाला बऱ्याच मुली या ठिकाणी उपस्थित आहे, बरेच तरुण मुलं या ठिकाणी उपस्थित आहे. बालवृद्ध सगळ्यांना पोट तिडकीनं हात जोडून विनंती आहे. मायबाप, मुलींनो, तुमचा बाप लहानपणापासून तळहाताच्या फोडाप्रमाणे तुम्हाला सांभाळतो. हाडाचे काढ केले, रक्ताचं पाणी केलं, नेत्राचा दिवा केला, हाताचा पाळणा केला त्या बापाने. तुम्ही लहान होतात, पायामध्ये बूट घातला आणि तो बूट वाजत होता. बापाने पाहिलं, बापाला आनंद झाला. एका डोळ्यामध्ये पाणी, एका डोळ्यामध्ये आनंद त्या बापाच्या मावेना झाला. का? तुम्ही चाला लागल्या. चालता चालता तुम्ही पडायच्या, पुन्हा उठायच्या. तर हाताच्या फोडाप्रमाणे त्या बापाने तुम्हाला सांभाळलं. मुलीचा सगळ्यात जास्त जीव बापामध्ये असतो आणि बापाचा सगळ्यात जास्त जीव मुलीमध्ये असतो. मुलगी बापाचं काळीज असते, काळीज. हात जोडून विनंती मुलींना तुम्हाला, तो बाप तुमच्यासाठी काय करतो. तुमचं जर लग्न असलं ना, पैसे नव्हते त्या बापाकडं, लोकांकडे गेला, व्याजानं टक्क्याने पैसे काढले त्या बापाने. का? माझ्या मुलीचं लग्न करायचं. कधीच तुमचा बाप कुणाच्या पायानं पडणारा बाप मंडपवाल्याच्या पाया पडला, ओ पैसे नाहीत हो, कमी पैसे आहेत. बँजोवाल्याच्या पाया पडला, आचार्याच्या पाया पडला. छाती काढून चालणारा बाप मुलीनो तुमच्या करता आज वागतोय. म्हणून त्या बापाच्या जीवनामध्ये सेवा करा. मुलगी आणि बाप हे दिसायला जरी दोन्ही वेगळे दिसत असेल, तर त्यांचं अंतःकरण एक असतं. लग्नाचा दिवसा प्रसंग आठवा, असा मंडप टाकलेला आहे मोठा, पाहुणे मंडळी आलेले, ढोल ताशाचा आवाज झाला आणि आता ब्राह्मण काका मंगल अष्टका म्हणतात. मंगल अष्टका लागल्या, ढोल ताशाचा नाच झाला, सूर्यास्ताची वेळ आणि ती मुलगी माहेर सोडून सासरी जाण्याची वेळ एकच असते. मुलींनो, तुम्ही तुमच्या लग्नाच्या दिवशी तुमच्या बापाकडे पहा. तुमचा बाप तुम्हाला त्या मंडपामध्ये लवकर दिसणार नाही. तो मंडपाच्या पाठीमागे जाऊन दोन्ही गुडघ्याच्या मध्ये डोकं घालून धाय मोकलून रडणारा तो बाप असतो. दुसऱ्या दिवशी लोकांनी विचारलंच होतं, तुम्ही एवढ्या थाटामाटात मुलीचं लग्न केलं. तो बाप म्हणला, पैसे जाऊन द्या ओ पाटील, पैसे जाऊन द्या, पण आज माझी मुलगी सुखात आहे ना, यापेक्षा माझ्या जीवनात मोठा आनंद नाही. तुम्ही मामाच्या गळ्यामध्ये जाऊन धाय मोकलून रडलात, मामीच्या गळ्यामध्ये जाऊन धाय मोकलून रडलात, काकाच्या गळ्यामध्ये जाऊन धाय मोकलून रडलात, आत्याच्या गळ्यामध्ये जाऊन धाय मोकलून रडलात, भावाच्या गळ्यामध्ये धाय मोकलून रडलात, आईकडे गेलात, थोडे डबडबले तुमचे. पण ज्या वेळेस बापाकडे जाताना हंबरडा फोडतात, बाबा बाबा तुमची चिमणी तुम्हाला सोडून चालली, बाबा बाबा तुम्हाला बीपीचा त्रास आहे, बाबा तुमचे पाय रात्री खूप दुखतात, बाबा तुम्हाला माझी आठवण येईल, बाबा
काळजी घेत जा बाबा, तब्येतीची काळजी घ्या. तो बाप साहेब, माझ्या खिशामध्ये हा पेन आहे, मी मुंबईहून घेतलाय हा पेन. हा पेन 100 रुपयाचा पेन आहे. मी जर बँकेमध्ये जर गेलो ना, मला कोणी पेन मागितलं ना, मी दोनदा विचार करतो. पण तो पहाडासारखा बाप एका क्षणात मुलीचं कन्यादान करतो, कसला विचार करत नाही. एका डोळ्यामध्ये आनंद आहे आणि एका डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आहेत त्या बापाच्या. मुलगी दिवाळीच्या सणाला घरी आली, बाळ्याने कशी साडी घेतली ना, ती आवडतच नव्हती. बाप पै पैसे गोळा करायचा आणि पुन्हा जाताना मुलीच्या हातात द्यायचा, नवी साडी घ्यायचा. बाई घे, कारण बापाला माहित आहे मुलगी परक्याचं धन आहे. आज आपल्यापाशी आहे, उद्या ती नंदाला जाणारी आहे. म्हणून मुलींनो, बापाला जीव लावा. माहेरात जर तुम्ही गेलात, तुमची आई आणि तुमचे बाप असेल ना, तोपर्यंत तुम्ही लेक आहात. पण माहेरातले मायबाप तुमचे मरून द्या, त्यावेळेस तुम्ही त्या माहेरातले पाहुणे झाल्याशिवाय राहणार नाही. मायबाप गेल्यानंतर हक्काचा उमरा चपला सोडण्याचा निघून जातो, वजा होतो तुमच्या जीवनातून. म्हणून मुलींनो, आपल्या बापाची काळजी घ्या. बापाला कधी दुखवू नका, आपल्या आईला कधी दुखवू नका. आळंदी पंढरपूरची वारी करा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घाला आणि हिंदू संस्कृतीला कलंक लागेल असं कधी जीवनामध्ये वर्तन करू नका. झालंय माझं कीर्तन. आज खूप लांबचा प्रवास करून, जवळपास मी 400 किलोमीटरचा प्रवास करून आलोय. हे तरुण मित्र मंडळींना, छत्रपती शासन युवा मित्र मंडळींना मला फोन केला, म्हटले शिंदे महाराज, टीव्ही वरती कीर्तन ऐकले, शिवचरित्र ऐकले महाराज तुमचं, एकदा आमच्या गावाला भेट द्या. खरं येता येता माझी गाडी खराब झाली होती, पण मला वाटलं इथे येताना उशीर होतो की काय, पण वेळेत आलो मी. आल्यानंतर हे सर्व तरुण मित्र मंडळीचं प्रेम, जवळपास 1-1.5 लाख रुपये खर्च केला असं या तरुण मित्र मंडळीने आजच्या दिवसाकरता, माझ्या कीर्तनाकरता. सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. आणि अशी सेवा तुमच्या हातून घडवून ज्ञानोबा तुकोबाची, छत्रपती शिवाजी महाराजांची, धर्मवीर संभाजी महाराजांची आपल्या आई वडिलांच्या जीवनामध्ये सेवा घडो. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळा घाला, निर्व्यसनी जीवन जगा आणि झालेली कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी थांबतो. सेवेला पूर्णविराम.